मी मयूर. मी एका ऑफिसमध्ये काम करतो. माझे अर्धे शिक्षण गावात झाले आहे. त्यानंतर मी शहरात आलो, कारण गावात त्यानंतर शिक्षणाची सोय नव्हती. नंतर शहरात राहून बाकीचे शिक्षण केले आणि आता जॉबवर लागलो आहे. मी एक भाड्याने खोली घेऊन राहत होतो. मी जिथे राहतो ते 3 मजलं घर आहे. सर्वात खाली मजल्यावर घरमालक राहत होते. त्याच्याकडे 6 लोक राहतात. घरमालक, त्याची बायको, 2 मुले आणि त्याचे आई बाबा. पहिल्या माळ्यावर नवरा बायको राहायचं. तिथे एक साधारण दिसणारी बाई आणि तिचा नवरा. सर्वात वरती मी राहायचो, म्हणजेच मी 3ऱ्या मजल्यावर राहत होतो. मला कोणाशी काही घेणे देणे नव्हते. आपके काम आणि आपली रूम बस हेच सुरू होते. घरमालकासोबत बोलायचो आणि कधी कधी त्याच्या आई बाबा सोबत. मधात जी राहत होती तिचे नाव चंदा होते. कधी कधी तिच्याकडे पाहायचो, ती पण कधी कधी पाहायची आणि शेजारच्या नात्याने 1-2 शब्द बोलायचो. चंदाचा नवरा गाडीवर जायचा. 2 किंवा 3 दिवसांनी घरी यायच्या. ती घरी एकटी राहत होती, तर कधी कधी माळीवर यायची. मला गाणे ऐकण्याची सवय होती. ती कधी आली की जे गाणे सुरू आहे ते म्हणायची. एकदा तिला म्हणालो होतो की या आतमध्ये बसा, तर नाही म्हणाली. तसे मला जास्त कुणासोबत बोलायला आवडत नव्हते, पण चंदा सोबत बोलायची इच्छा व्हायची. पण खूपदा बोलतो म्हणालो, पण तशी संधी आली नाही. आणि एक दिवस तिला फोन आला की त्यांच्या वडिलांचा अपघात झाला आहे. त्यावेळी ती घरी एकटीच होती आणि मी पण नुकताच ऑफिसमधून परतलो होतो. मी खोलीत जाणार होतो तेव्हा तिने मला हाक मारली आणि विचारले, तुम्ही माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येऊ शकाल का? माझे बाबाचा अपघात झाला आहे आणि हे घरी आहे नाही. मी त्याच्याकडून सगळा प्रकार समजून घेतला आणि हो म्हणालो आणि लगेच माझ्या बाईकवरून हॉस्पिटलला निघालो. तो रोड थोडा खराब होता आणि मला खूपदा ब्रेक मारावे लागत होते. मी थोडं पुढे गेलो होतो तेव्हा अचानक माझ्या समोर एक कुत्रा आला आणि मी अचानक ब्रेक दाबला तेव्हा ती पूर्ण भार होऊन माझ्यावर पडली. तिला म्हणालो, रोड खूप खराब आहे तर तुम्ही पकडून बसा. काही बोलली नाही आणि पकडून बसली. काही वेळाने आम्ही दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी त्यांना रात्री हॉस्पिटलमध्ये राहण्यास सांगितले. त्यामुळे आम्हा दोघांनाही हॉस्पिटलमध्येच रात्र काढावी लागली. आम्ही रात्री हॉस्पिटल जवळचे हॉटेल मधले जेवण केले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आलो, पण मला तिथे झोप येत नव्हती. मी चंदाकडे गेलो तर ती पण बसून होती. मी तिला विचारले, तुम्हाला झोप नाही येत आहे का? तर नाही म्हणाली. मला नवीन जागेवर सहसा झोप नाही येत म्हणाली. मी म्हणालो, चला कॅन्टीन मधून चहा पिऊन येऊ. मग आम्ही सोबत चहा प्यायला गेलो आणि त्या रात्री आम्ही खूप काही बोललो. नंतर तिला म्हणालो, रात्र खूप झाली आहे, तुम्ही आराम करा आणि मी पण झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी मी निघालो. निघताना मी तिला माझा फोन नंबर दिला आणि म्हणालो, काही अडचण असल्यास किंवा माझी गरज भासल्यास मला फोन करा. ती हो म्हणाली. दुपारी तिने फोन केला आणि म्हणाली, मला आजही इथेच राहावे लागेल. काही खायला आणत असाल तर घेऊन या. मी विचारले, दिवसा जेवणाचे काय झाले? बाहेरून आणल्याचे तिने सांगितले. मी म्हणालो, काल जिथे आपण जेवण केलं तिथे काय? तर ती हो म्हणाली. मी बोललो, तिथले जेवण बरोबर नव्हते. नंतर मी विचारले, तुम्ही काय खाणार? ती हसली आणि म्हणाली, तुला जे आवडेल ते आण. मी विचारले, आणि वडिलांसाठी? ती म्हणाली, बाबासाठी इथेच मिळते. नंतर मी रात्री जेवण घेऊन गेलो आणि एक थंडीचे जॅकेट पण, कारण रात्री थंडी वाटत होती. मग मी तिला डब्बा दिला आणि जॅकेट पण. ती म्हणाली, जॅकेट कुठून आणले? मी म्हणालो, मार्केटमधून. म्हणाली, तुम्हाला खूप काळजी आहे माझी. मी म्हणालो, तुमचा नवरा नाही आहे तर कोणीतरी पाहिजे ना काळजी करायला, आणि तुमची जर तब्येत खराब झाली तर मलाच हॉस्पिटल घेऊन जावे लागेल. ती म्हणाली, बापरे, खूप विचार करता तुम्ही माझा. मी पण म्हणालो, का बर नाही करू का काळजी? तर म्हणाली, करा ना, तुम्हाला कोणी रोखले आहे? आणि हसली. त्यानंतर आम्ही जेवण केले आणि गोष्टी करू लागलो. त्या दिवशी थोडे जवळ पण आलो. अशातच दुसऱ्या दिवशी वडिलांना सुट्टी मिळाली. त्याचा बाहेर गेला होता. तो मुलगा आला आणि त्यांना घेऊन गेला आणि आम्ही दोघेही घरी आलो.
आता माझी आणि चंदाची जवळीक थोडी जास्त निर्माण झाली होती. आता ते बिनधास्त माझ्या रूम मध्ये यायची आणि मी पण तिच्या रूम मध्ये जायची. आम्ही दोघे बोलत राहत होते. ती माझ्याकडे यायची आणि खूप वेळ गाणी ऐकायची. आता मला पण ती आवडू लागली होती आणि तिला पण मी. आणि एके दिवशी मी आपल्या खोलीत होतो. ती तेवढ्यात माझ्या खोलीत आली. तिने नवीन साडी घेतलेली होती. ती नेसून आली होती. मी तिच्याकडे पाहतच होतो कारण ती खूप छान दिसत होती. ती माझ्या समोर उभी राहिली आणि मला विचारू लागली, मी कशी दिसते? मी तिच्याकडेच बघतच होतो. ती म्हणाली, काय झाले, कुठे हरवलास? मी म्हणालो, तू तर अप्सरा दिसत आहे. ती लाजली. मी तिला परत म्हणालो, आज तर तू खूपच सुंदर दिसत आहे. ती म्हणाली, हो का, म्हणजे तुला माझे रूप आवडले? हे ऐकून तर माझ्या अंगात आग लागली होती आणि तिचे पण तसेच झाले होते. आता आम्ही त्या सुंदरतेचा आनंद घेत होतो आणि तिच्या त्या सुंदरतेमध्ये रमून गेलो होतो. तिला तर आता ही वेळ फार हवीशी वाटू लागली होती. तिचा आनंद पाहण्यासारखा झाला होता आणि मला तर हा अनुभव खूपच वेगळा वाटू लागला होता. असेच चालून काही वेळानं सर्व शांत झाले. त्यानंतर मी खूप तिची मदत करत होतो आणि आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आनंद घेत होतो. अशाच अनेक गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.